सवरे को दिल में बसा कर तो देखो, दुनिया को दिल से उता कर तो देखो. आपण संसार खूप मनामध्ये भरतो, पण परमात्मा मनामध्ये भरत नाही महाराज. मंदिरामध्ये खूप मोठ्या मोठ्या दर्शनाला जातो, पण ज्यावेळेस भगवंताची मूर्ती समोर आली की डोळे बंद करून घेतो. मला सांगा, करतो की नाही आपण? मंदिरात गेल्या बरोबर डोळे बंद होतात आणि जिकडे तिकडे साधं चहाची टपरी जरी असली तरी डोळे फाडून फाडून बघतो. इकडे काय लावलंय, तिकडे काय लावलंय, याच्या मागे काय, त्याच्या मागे काय, हे हॉटेल कसं, त्या मॉलमध्ये काय होतं, चप्पा चप्पा बघतो. पण मंदिरात गेल्यानंतर दर्शन करायचं आहे. दर्शन करायचं म्हणजे डोळे झाकून नाही, डोळे उघडून दर्शन करायला पाहिजे. आणि न जाणे काय आहे की जे जातील ते डोळे बंद करून घेतात. अहो, त्या मूर्तीला आधी डोळ्यात साठू तर द्या, डोळे भरून तिला बघू तर द्या, नंतर डोळे बंद करा. पण आपण गेल्या बरोबर, आता बरेच जण मंदिरामध्ये येतात अंबाबाईचं दर्शन करायला. काय वा वा वा, दर्शन करून आलो, प्रदक्षिणा मारून आलो. सहज विचारलं, आज अंबाबाईनं कोणत्या कलरची साडी घातली होती? हा रोजचं असतं ना ते सगळं. वा वा, काय महाराज, सुंदर शृंगार असतो अंबाबाईचा, वा खूपच छान. अरे सांग ना, कलर कोणता घातला होता? हे खूप महत्वाचं आहे. आणि हे परमार्थामध्ये आपण हे चुकवत जातो आणि संसारामध्ये तेवढं 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 लक्षात ठेवत जातो. कोणाच्या बर्थडेला गेलो तर त्या मुलीनं कोणता ड्रेस घातला आणि हेअरस्टाईल कशी केली हे प्रत्येक महिला मंडळांच्या लक्षात असतं. कुठे गेल्यानंतर कोण कसं दिसत होतं हे सगळेजण बघतात. पण आपण मंदिरामध्ये गेल्यानंतर आपले भगवंत कसे दिसतात, आपले सद्गुरू कसे दिसतात, आपली अंबाबाई कशी दिसते हे बघण्याचं काम आपलं आहे. म्हणून त्यावेळेस डोळे उघडे ठेवा, डोळे बंद करू नका. वाटल्यास संसारामध्ये डोळे बंद करा, तिथे काही आवश्यकता नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. शुकदेवजी महाराज सांगतात, राजन, या संसाराला जास्त महत्व दिलं तर परमात्मा आपोआप आपल्यापासून निघून जातो. हो, सद्गुरूंचं स्थान हे आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये, आपल्या घरामध्ये, आपल्या जीवनामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये हे उच्च स्थान पाहिजे, श्रेष्ठ स्थान पाहिजे. सद्गुरू आज्ञाप्रमाण. इंद्रानीही तेच केलं ना, चूक. सभेमध्ये बसला, अप्सरांचं नृत्य बघत बघत समोर बृहस्पती महाराज आले, तरीही त्याला काही लक्षात आलं नाही. आणि त्या ठिकाणी बृहस्पती महाराज रागावून निघून गेले. म्हणे, अरे अशा शिष्यासमोर थांबायची मला काहीही आवश्यकता नाही. जो माझा सन्मान करू शकत नाही, मला उच्च स्थान देऊ शकत नाही, अशा शिष्याच्या घरी जाण्याची माझी इच्छा नाही. इंद्राला ऐश्वर्याचा अभिमान, आपल्या पदाचा अभिमान, गुरुपद त्या ठिकाणी रिक्त होऊन गेलं. महाराज शुकदेवजी महाराज सांगतात, जीवनामध्ये गुरु असणं किती महत्वाचं आहे. गुरु बिन कोण बताए बाट, कोण आपल्याला मार्ग दाखवणार. आणि त्या बृहस्पती महाराज ज्यावेळेस निघून गेले, इंद्र ज्यावेळेस शुद्धीवर आला, अरे आमचे गुरुजी कुठे गेलेत, गुरुदेव कुठे गेलेत? म्हणे ते निघून गेले, रागावून निघून गेले, आता ते काही परत येणार नाही. सगळ्यांनी विचार विमर्श केला आणि सांगितलं, म्हणे महाराज एक काम करा, तात्पुरते, कारण स्वर्गाची जागा रिकामी ठेवता येणार नाही, गुरूंची जागा आपल्याला भरून काढावी लागणार आहे, तात्पुरतं कुणाला तरी बसवा, आपले गुरूंचा राग शांत होईपर्यंत. त्यावेळेस सगळ्यांनी
विचार विनिमय करून सांगितलं, त्वष्टा पुत्र विश्वरूप खूप महान आहे, विद्वान आहेत, पंडित आहे, तेजस्वी आहेत. त्यांना आपण सध्यापुरतं या पदावरती नियुक्त करू, गुरुपदावर. आणि इंद्राने मान्य केलं. विश्वरूपांच्या ठिकाणी जाऊन आमंत्रण दिलं आणि स्वर्गातली गुरुपदाची जागा रिक्त असलेली विश्वरूपांना दिली, प्रणाम केला. आता तुम्ही आमचे सद्गुरु, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. इंद्राच्या मनाला काही योग्य वाटत नव्हतं, पण आता तात्पुरता पर्याय म्हणून आपल्याला हे ऐकणं जरुरी आहे. विश्वरूपांना बसवलं, नमस्कार करायचे आणि ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. आपल्या सद्गुरूंना वंदन करून नमस्कार करायचे. विश्वरूपांनी स्वर्गाची सगळी बाजू सांभाळलेली आहे. नियोजन एकदम व्यवस्थित परफेक्ट जसं पाहिजे तसं केलेलं आहे. एका छोट्या कुटियामध्ये राहत होते. आता नवीन गुरु असल्यामुळे इंद्राला भरोसा नव्हता. महाराज रोज रात्री आपले गुरु काय करतात हे बघण्यासाठी ते त्यांच्या कुटियेच्या बाहेर उभा राहायचे. खिडकीतून बघितलेलं आहे. त्यांना 3 मुख होते. सोमरस एकाकडून प्यायचे आणि अशा पद्धतीनं ज्यावेळेस बघितलं महाराज, आणि बघितलं की हे राक्षसांना देखील त्यांची विद्या सांगतायत. अरे तुम्ही आमचे गुरु आहात, तुम्ही राक्षस लोकांना कशाला जवळ करतायत, असा विचार आला. आणि इंद्र महाराजांच्या हातातून ते न होणारं कृत्य त्या ठिकाणी घटित झालेलं आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी विश्वरूपांचा त्या ठिकाणी वध केलेला आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. ब्रह्महत्येचा पातक इंद्राला लागलेला आहे. त्राहिमाम त्राहिमाम करू लागले. स्त्री, पृथ्वी, जल आणि वृक्ष या चौघांनी ती ब्रह्महत्या वाटून घेतली. महाराज पण गुरु शिवाय मन बेचैन होऊ लागलं. सद्गुरु राया कसे येणार तुम्ही आता, पुन्हा कृपा करा. आणि इंद्र महाराजांनी त्या ठिकाणी प्रार्थना केली. बृहस्पती महाराजांकडे गेले. क्षमा असावी, अनेक क्षमा अपराध आमच्याकडून घडलेले आहेत, पण आपण पुन्हा यावे. तुम्ही पुन्हा आमच्या स्वर्गपदाच्या गुरुपदावरती आसन स्थवा. गुरुराया स्वामी राया पडतो मी पाया, पडतो मी पाया. गुरुराया स्वामी राया, गुरुराया स्वामी राया.
पद्धतीनं आजही आपण त्यांच्या चरणी ही हाक ही प्रार्थना करत आहोत. अपराधाची क्षमा करावी, अपराधाची क्षमा करावी, अपराधाची क्षमा करावी, अपराधाची क्षमा करावी. तीर्थ स्वामी महाराज की जय. शुकदेवजी महाराज सांगतात, राजन इंद्राने देखील आपल्या गुरूंना प्रार्थना केली की गुरुराया, तुमच्याशिवाय जन्माला येऊन मी वाया चाललेलो आहे. मला आता हे तुमच्याशिवाय सर्व चालवणं कठीण झालेलं आहे. तुम्ही यावे आणि आशीर्वाद द्या. त्यावेळेस बृहस्पती महाराजांनी पुन्हा त्या ठिकाणी पदार्पण केलेलं आहे. शुकदेवजी महाराज सांगतात, राजन अवतार तर अनेक झालेले आहे महाराज, पण हे अवतार परमात्मा आनंद स्वरूप आहे आणि प्रत्येक जीव हा आनंदाच्या शोधामध्ये असतो. मला आनंद हवा आहे. सुर नर मुनी सबकी यह रीति, स्वार्थ लागे करही सब प्रीती. संसारामध्ये काय आहे, फक्त तुम्ही जर त्यांना कोणाला सुख दिलं तर ते तुमच्यासाठी काही करतील. कामापुरता मामा बर का. पण परमात्मा असा आहे की ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. इथे त्यांचा काहीही स्वार्थ नसतो, तरी देखील ते आपल्याला उपदेश करतात, मार्गदर्शन करतात. आणि परमात्म्याला आणि सगळ्यांना आनंद हवा आहे. आनंदासाठी सर्वजण झटपट करत आहेत, तरी पण तो आनंदाची प्राप्ती होत नाही. का होत नाही? शुकदेवजी महाराज सांगतात, अर्वाक स्त्रोतस्तु नवमः क्षत्तरेक विधो नृणाम, रजोधिका कर्मपरा दुःखेच सुख मानिनः. मनुष्य मात्राची जीवाचं एक लक्षण त्यांनी सांगितलं
की रजोधिका, रजोगुण आपल्या मनुष्यामध्ये स्वतःच जास्त असतो बघा. 3 गुण असतात, सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण. या 3ही गुणामध्ये रजोगुण सगळ्यात जास्त भरलेला मनुष्यामध्ये असतो. तो धड सात्विकही नसतो आणि धड तामसिकही नसतो, फक्त रजोगुण. रजोगुण म्हणजे काय? अहंकाराचं प्रतीक. मैं बडा, मैं बडा, मैं बडा. रजोगुण त्याच्या मनामध्ये असतो. आणि पुन्हा दुसरं अजून एक लक्षण सांगितलं, ते म्हणजे दुःखेच सुख मानिनहा. ज्या ठिकाणी दुःख मिळतं त्यालाच सुख मानण्याचा प्रयत्न करतो.